तुम्ही इतकं भरभरून बोलताय. आपण आता ॲक्च्युली असं गृहीत धरतोय की प्रेक्षक जे आपल्याला आता सध्या बघतायत, बऱ्याचदा असं होतं की पुस्तक हातात येतं, आपण चाळतो, आयदर ते छान आहे, वाईट आहे, मला आवडलं नाही आवडलं, इथपर्यंत आपण सीमित राहतो. पण त्याच्या मागची ही जी प्रोसेस आहे आणि लेखक आहे, लेखकाला आपण एक फुल टाईम प्रोफेशन म्हणून आजपर्यंत आपण फारसं, खास करून मराठीत आणि फारसं बघत नाही, कारण ते शक्य नाही. आपल्याकडे लेखकाला फक्त लेखनावर जगणं शक्य नाही आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये शक्य आहे ते, पण मराठीत हा, म्हणजे दुर्दैवाने तेही म्हणायला लागेल. मग असं असताना तुम्ही इतकी सगळी प्रोफेशन्स एका सायमल्टेनियसली सांभाळता असं म्हणायला हरकत नाहीये, आणि खूप वर्षाचं सातत्यानं तुम्ही या गोष्टींमध्ये किंवा या प्रोसेसमध्ये आहात. याचं खरंच एखादं कमर्शियल मॉडेल होऊ शकतं का, बनू शकतं का पुस्तकाचं? आपण एक्झॅक्टली, म्हणजे मी लेखक आहे आणि मी त्याचं कमर्शियल मॉडेल काही डेव्हलप करू शकतो का? जसं तुम्ही सांगितलं की एखादा लेखक जर इतकी इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये देत असेल तर त्याचं प्रोफेशनल मॉडेल कसं तयार करू शकेल? आणि दुसरी एक महत्त्वाची, जर त्याच्यामध्ये पैसा मिळत नसेल तर ते करायचं का? बरोबर आहे. त्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे नुसतं पुस्तक काढणं, हे म्हणजे आता मॅजेस्टिक मोठं प्रकाशन आहे, राजहंससारखं प्रकाशन आहे, अक्षर प्रकाशन आहे, पण तरीसुद्धा प्रकाशन व्यवसाय हा खूप प्रॉफिटेबल व्यवसाय आहे असं मला वाटत नाही. माझे नाहीच आहे. ह्याचं एक साधं कारण म्हणजे पुस्तकाची जी किंमत असते त्याच्यात 40% भाग हा विक्रेता घेतो. म्हणजे 40% कमिशन विक्रेता घेतो. एवढं मोठं कमिशन फार कमी व्यवसायांमध्ये मिळत असेल. म्हणजे मी 100 रुपयाचं पुस्तक विकलं, हे घेतलं तर मला 60 रुपये, बेसिकच 60 रुपये मिळणार असतात. त्याच्यात माझा प्रोडक्शनचा खर्च असतो, लेखकाचं हे असतं, रॉयल्टी असते 10% 15% जी काय असेल ती पुस्तकाच्या किमतीवरची, म्हणजे ती 100 रुपयावरची असते, मला जरी 60 रुपये मिळणार असतील तरी. तर हे सगळं, आणि पुन्हा मग बाकीचं डिस्ट्रीब्युशन असेल किंवा काय असेल, लगेच पैसे मिळत नाहीत. सो हे काही फार सोपा व्यवसाय नाही आहे हा प्रकाशकाच्या दृष्टीने. लेखक आपल्याकडे, लेखकाला त्या मनाने त्याच्यात फारसं काही करायचं नसतं, त्याला फक्त नंतर रॉयल्टी घ्यायची असते. तर एखादा लेखकच म्हणाला मीच प्रकाशक, माझंच पुस्तक मी काढतो, तर गोष्ट वेगळी, पण मग ते तो स्वतःच्या पैसे घालून काढतो. पण अदरवाईज जर प्रकाशकाकडे जायचं असेल तर लेखकसाठी बिझनेस मॉडेल असायची गरज नाही आहे, ती प्रकाशकासाठी असायला पाहिजे ते. हा, पण म्हणजे जो लेखक याच्यामध्ये, तुम्ही इतक्या उत्साहानं त्या पुस्तक निर्मितीबद्दल बोलतात, नॅचरली म्हणजे ते सांगायची गरज नाही, तुम्ही किती अटॅच आहात त्या पुस्तकाशी. ते तर असणारच ना, स्वतःचं म्हणजे काय म्हणायचं, ते बाळासारखंच आहे ना स्वतःच्या पुस्तकाचं. ती अख्खी प्रोसेस घडताना बघणं हे मला फारच हाय देतं. म्हणजे तो काळ माझ्यासाठी खूप काय म्हणायचं, ते प्रचंड आनंदाचा असतो. आणि फक्त पुस्तकाच्याच बाबतीत नाही, तर अक्षर हा आमचा दिवाळी अंक जो आहे दरवर्षी येतो, गेली 40-42 वर्ष आम्ही तो काढतोय. तर त्याच्यात सुद्धा मी आर्टिस्ट बरोबर बसून ते लेआउट करत असते. मला नुसतंच त्याला फोटो द्या आणि त्याला लेआउट करा असं मला नाही होत करायला, कारण मग नंतर ते बघितल्यावर मला वाटतं नाही नाही, हे इथे, हा फोटो इथे नको, अरे हा इथे घ्यायला पाहिजे. मग नंतर हे सगळं करायचं असण्यापेक्षा आपण बसून त्याच्याबरोबर त्याला सांगितलं, किंवा एखादा लेआउट नाही आवडला, एखादा आवडला, अप्रतिम झालाय, तर हे जे गिव्ह अँड टेक असतं ना आर्टिस्ट बरोबरचं, तर ते मला खूप महत्त्वाचं वाटतं आणि ते आवश्यक आहे असंही वाटतं. तरच ते क्वालिटी, म्हणजे व्हिज्युअल क्वालिटी त्या अंकाची असेल किंवा पुस्तकाची असेल, म्हणजे लोकांच्या तितकं लक्षात येतं की नाही मला माहिती नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या केलेल्या असतात आम्ही. आता इथे हा ग्रे टोन आहे, हा अमुक टोन आहे, हा फ्लश कट केला आहे फोटो, म्हणजे पानाच्या वरती प्रिंटिंग एरियाच्या वरपर्यंत फोटो गेला आहे वगैरे, मग इथे गेला आहे तर मग इथे आपण करायचं का, किंवा अशा चर्चा करून केलेल्या गोष्टी असतात. वाचकाला ते कळतंच असं नाही, पण निदान त्याचं परिणाम त्याला जाणवत असतो ना, की हे छान दिसतंय, एवढं तर त्याला कळतं, एवढं किमान कळतं, एवढं किमान हे छान दिसतंय बघायला. आणि पुस्तक काय किंवा अंक काय तुम्ही घेता आणि ताबडतोब वाचायला सुरुवात नाही करत, तुम्ही तो आधी चाळता, पुस्तक सुद्धा चाळता, मग त्याच्या फोटोच्या खालच्या कॅप्शन्स कधीतरी आपण वाचतो, एखादा इंट्रो मोठा केलेला असतो तो वाचतो, म्हणजे आपल्याला अंदाज यावा काय काय आहे ह्याच्यात. आणि मग मी ठरवते हे म्हणजे मी कोणीतरी घेईल आणि ऋषी कपूरचा फॅन असेल तर पहिल्यांदा ऋषी कपूरचाच चॅप्टर वाचायला सुरुवात करेल माझ्या नवीन पुस्तकाचा आमच्या. असंही होऊ शकतं ना की जो आवडेल तो. हां, आणि मग एक एक चॅप्टर्स वाचताना त्यातला एक संधपणा लक्षात येईल, असंही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. पण हे सगळं वाचक जाणीवपूर्वक
ते भान ठेवून करतात असं मला वाटत नाही. आपण सहज, मी आता एरवी वाचक म्हणून जेव्हा एखाद्या पुस्तकाच्या दुकानात जाते तेव्हा मी तेच करत असते ना, की मी नुसतं चाळत असते आणि मग मागचा ब्लर बघायचा, घ्यावं का नाही घ्यावं, आणि मग पुस्तक घ्यायचं असं आपण ठरवतो.